निमंत्रण अभिष्ट चिंतनाचे माननीय अतुल दादा बेनके, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस, उपाध्यक्ष पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांचा अभिष्ट चिंतन सोहळा कार्यक्रम 23 जुलै 2018 रोजी सायंकाळी 6 वाजता वडगाव सहाणी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे। तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती। स्थळ माननीय शरदचंद्रजी पवार इंडोर स्टेडियम, वडगाव सहाणी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। आयोजक जुन्नर तालुका कबड्डी असोसिएशन व जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक, ग्रामपंचायत, सर्व मंडळे व समस्त ग्रामस्थ वडगाव सहाणी, तसेच अतुल दादा बेनके युवा मंच जुन्नर तालुका। महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार 22 जुलै, तसेच महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय श्री अतुल शेठ बेनके 23 जुलै। दादा, आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व समस्त ग्रामस्थ वडगाव सहाणी। शुभेच्छुक राष्ट्रवादी युवक काँग्रेस जुन्नर तालुका। शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नारायणगाव। शुभेच्छुक ओम साई कबड्डी संघ वडगाव सहाणी। शुभेच्छुक जेएल वाबळे, विठ्ठल शेठ तांबोळी, शिवाजी भोर गुरुजी, हंबीरराव वाबळे, अतुल वाबळे, एकनाथ थोरात, कारभारी वाबळे, संतोष तांबोळी, अविनाश शेठ वाबळे, मधुकर भोर, अरुण शेठ तांबोळी, दिलीप भोर, अजित तांबोळी, तुषार वाबळे, प्रदीप भोर, दत्ता पांडे, संदीप गजानन शेठ वाबळे, प्रमेय वाबळे, प्रवीण वाबळे, गणेश जेडगुले, मंगेश वाबळे, गणेश शेठ तांबोळी, अंकुश हगवणे, शांताराम तांबोळी, तसेच वायुकुमार ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, ग्रामपंचायत वडगाव सहाणी, राधाकृष्ण महिला मंडळ, तसेच विविध कार्यकारी सोसायटी वडगाव सहाणी। शुभेच्छुक श्री अरुण शेठ पारखे, संचालक विशाल जुन्नर सहकारी पतसंस्था, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व समस्त ग्रामस्थ निमगाव तर्फे हाळुंगे। शुभेच्छुक वायुकुमार विकास मंडळ, तसेच वायुकुमार युवा प्रतिष्ठान वडगाव सहाणी। शुभेच्छुक शिवछत्रपती युवा प्रतिष्ठान, बालविकास क्रीडा मंडळ, वर्सुबाई सेवा मंडळ, श्री गणेश क्रीडा मंडळ, तसेच समस्त ग्रामस्थ वडगाव सहाणी। नमस्कार, मी लक्ष्मण दातखेडे। आपण पाहतात आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष माननीय अजितदादा पवार, तसेच महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष अतुल बेनके यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नर तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने किशोर गट व कुमार गट कबड्डी स्पर्धांचे आयोजन जुन्नर तालुक्यातील कबड्डीचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या वडगाव सहाणी येथील शरदचंद्रजी पवार इंडोर कबड्डी स्टेडियम मध्ये करण्यात आले आहे। या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य आदिवासी पीपल्स फेडरेशनचे अध्यक्ष मारुती वायाळ यांच्या हस्ते नारळ वाढून करण्यात आले। यावेळी पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष अतुल बेनके, आदिवासी नेते मारुती वायाळ, जुन्नर तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष बाबाजी तांबोळी, जुन्नर नगर परिषदेचे नगरसेवक भाऊ कुंभार, वडगाव कांदळीचे उपसरपंच शरद पाचपुते, बाबाजी तांबोळी, अतुल वाबळे, सचिन काशीद, राजेंद्र चव्हाण, क्रीडा शिक्षक संतोष मुसळे, ढमाले सर, मुंडे सर, कदम सर, ढोबळे सर, शिवाजी वाबळे, दिगंबर वाणी, राजन वाबळे आदी मान्यवर व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते। युवा नेते अतुल बेनके व आदिवासी नेते मारुती वायाळ यांनी स्पर्धक खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। या स्पर्धा 22 व 23 जुलै या 2 दिवसांच्या कालावधीत होणार आहेत। या बातमीचा आपला आवाजचे विभागीय संपादक आकाश डावखरे यांनी घेतलेला हा आढावा पाहूया।
स्पर्धांच्या आयोजनामागे कुमार गटाच्या किशोर गटाच्याच का कबड्डी स्पर्धा ठेवायच्या, तर ज्यावेळेला आपण जिल्हा निवड चाचणीला खेळायला जातो त्यावेळेला अनेक प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी असतात. आपण जर क्लब वाईज खेळायला गेलो तर प्रत्येक क्लबमध्ये दर्जेदार खेळाडू असतील असे नाही. त्यामुळे आपण जर तालुक्यामध्ये आपलं नावलौकिक कमावलं, चांगला खेळ दाखवला, परंतु जिल्हास्तरीय स्तरावर त्या तोडचे प्रतिभावान खेळाडू असतात आणि आपल्या टीमा पहिल्या किंवा दुसऱ्या फेरीच्या पुढे आपण जात नाही. हा आतापर्यंतचा आपला इतिहास आहे. म्हणून अतुल दादा आता जिल्हा असोसिएशनला त्या ठिकाणी पदाधिकारी आहेत आणि म्हणून या तालुक्यातून कुमार आणि किशोर गटाचे चांगले खेळाडू, मग ते क्लब वाईज असतील, शाळेतील असतील, त्यांची चांगल्या 4-4 टीमा या ठिकाणी आपण सिलेक्ट करणार आहोत. मग त्यांचं आपण परत प्रशिक्षण शिबिर घेणार आहोत आणि त्या माध्यमातून जिल्ह्याला, तालुक्यातून चांगले दर्जेदार गुणवंत प्रतिभा संपन्न खेळाडू तुमच्यामधून हेरून तुम्हाला तुमच्या खेळाला पुढे जिल्हा स्तरावर असेल, राज्य स्तरावर असेल, राष्ट्रीय स्तरावर असेल, त्याला योग्य न्याय मिळाला पाहिजे. कारण कबड्डी आता ग्लोबल झालेली आहे. आपण पाहतो की प्रो कबड्डीच्या माध्यमातून अख्ख्या जगभरामध्ये कबड्डीची लोकप्रियता वाढलेली आहे आणि त्या ठिकाणी मिळणारे आर्थिक फायदे म्हणजे एखाद्याचं करिअर त्यामधून चांगल्या प्रकारचं होऊ शकतं. कारण करोडोमध्ये खेळाडूंचे लिलाव कबड्डीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच झालेले आहेत आणि म्हणून क्रिकेट बरोबर फक्त क्रिकेटच नव्हे तर कबड्डी सारख्या खेळामध्ये सुद्धा तुम्हाला उज्ज्वल भवितव्य आहे. आणि म्हणून हे ग्रामीण भागातला लाल मातीतला आपला खेळ याला पुढे चांगल्या प्रकारचं नैपुण्य प्राप्त करून द्यायचं. विद्यार्थ्यांमध्ये काही कमी असतील तर त्यांना टेक्निकली त्या ठिकाणी सपोर्ट करून चांगले गुणवंत खेळाडू घडवणे हाच या स्पर्धांच्या आयोजनामागचा मुख्य उद्देश आहे. या ठिकाणी वाढदिवसाचा औचित्य साधून कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शालेय कबड्डी स्पर्धा सुद्धा दरवर्षी या शासनाच्या मार्फत आयोजित करण्यात येत असतात. परंतु उर्वरित ज्या स्पर्धा आहेत शालेय शासकीय मान्यतेच्या सोडल्यानंतर उरलेल्या सर्व स्पर्धा ह्या जुन्नर तालुका कबड्डी असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी तालुक्यामध्ये विविध उत्सव असतील, सण असतील, या निमित्ताने या स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं. आणि या आयोजन प्रसंगी या ठिकाणी आवर्जून सांगावंच वाटतं वडगाव सामनेतील जेवढे कबड्डी संघ आहेत त्यांचा अतिशय मोलाचा सहभाग, मार्गदर्शन त्या निमित्तानं प्रत्येक ठिकाणी होत असतात. सुरुवातीलाच या ठिकाणी दादांचा वाढदिवस आहे, अतुल शेठचा उद्या वाढदिवस आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं या दोघांनाही वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा या निमित्ताने मी देतो. आप जो 1000 के 50,000 या ठिकाणी आयुष्याच्या शुभकामना म्हणून सर्व खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. या सर्व स्पर्धकांना या ठिकाणी या स्पर्धेसाठीच्या शुभेच्छा देतो. कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने या तालुक्याचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे चिरंजीव युवक नेते अतुलदादा बेनके यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर तालुका कबड्डी असोसिएशनच्या विद्यमानाने हा या ठिकाणी स्पर्धा आयोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तालुका राजे शिवछत्रपतींचा जन्मगाव. आपल्याला माहिती आहे राजे शिवछत्रपतींनी आपल्याला दांडपट्टा असेल, घोड्यावरती पळणं असेल, असे अनेक खेळ राजे शिवछत्रपतींच्या माध्यमातून आपणही ते आजपर्यंत टिकवत आलेलं आहे. या जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना किंवा राज्याचं नेतृत्व करत असताना आपल्याला माहिती आहे की अजितदादा पवार या जिल्हा कबड्डी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे ते अध्यक्ष आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत काम करत असलेले आपल्या तालुक्याचे युवा नेते अतुलदादा बेनके यांची सुद्धा उपाध्यक्ष पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनमध्ये त्यांची नियुक्ती झाली. आणि हे करत असताना सामाजिक राजकीय सेवा करत असताना किंवा तालुक्यामध्ये काम करत असताना
माझ्या तालुक्यातला विद्यार्थी, माझ्या तालुक्यातला खेळाडू हा जिल्हा स्तरावरती, राज्य स्तरावरती, देश स्तरावरती हा पोचला पाहिजे, अशा प्रकारचे असणारे सातत्याने त्यांची भावना. आणि म्हणून खरं तर मी धन्यवाद देईल जुन्नर तालुका कबड्डी असोसिएशनला की अत्यंत चांगल्या पद्धतीनं मुलांच्या अंगी असणारे सुप्त कलागुण, या कलागुणांना कुठेतरी वाव देण्याच्या निमित्तानं हा आपण अत्यंत चांगला उपक्रम या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं राबवलेला आहे. खरं तर माझ्यासारखा एक आदिवासी भागातला आणि समाजातला कार्यकर्ता एक तरुणांचं नेतृत्व करत असताना आणि समाजामध्ये नेतृत्व करत असताना तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये सातत्याने वावरतोय. आणि म्हणून ही अचूक नजर या असोसिएशनच्या माध्यमातून माझ्यावरती गेली आणि या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान मला दिलं. मी अत्यंत खरं तर मी भाग्यवान आहे असं मला म्हणावं लागेल. परंतु आम्हाला माहिती आहे तुम्ही आज खेळाच्या माध्यमातून एकमेकाला डाव घालणार आहे. तशाच प्रकारे काही आम्ही आदर्श घेऊन आदरणीय बेनके साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी या तालुक्यामध्ये आम्ही काम करत असताना आम्ही सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी आम्हाला वेगवेगळे खेळ त्या ठिकाणी पाहायला मिळाले. आणि म्हणून त्याचा वसा आणि वारसा घेऊन हा तालुक्यामध्ये अतुल शेठ काम करत आहे. अतुल शेठ काळजी करण्याची नाही. एखादा डाव जरी फसला असेल परंतु पुढच्या डावाची सुद्धा तुमची तयारी आहे. त्यामुळे मी तुम्हाला धन्यवाद देतो की उद्याच्या कार्यक्रमामध्ये निश्चितपणे आपण यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे चांगल्या पद्धतीनं आपलं नेतृत्व उदयाला येत आहे. निश्चितपणे आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आपल्याबरोबर उद्याच्या कार्यक्रमामध्ये राहिल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे वाढदिवसाच्या निमित्तानं या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला शुभेच्छा देतो. येणारा काळ हा गतिमान आहे. गतिमान काळामध्ये वाटचाल करत असताना आपण सुद्धा जपून पाऊल टाकावं अशाही आपल्याला या निमित्तानं सूचित करावं असं मला वाटतंय. कारण समोरचा खेळाडू सुद्धा कधी कमी नसतो. आणि म्हणून खेळ खेळत असताना आज आपण या मुलांचे गुण पाहतोय. उद्या मोठ्या गटाच्या कुस्त्यात या ठिकाणी कबड्डी आहे. हे सर्व कलागुण मुलांचं जिल्हा पातळीपर्यंत, राज्य पातळीपर्यंत त्या ठिकाणी कबड्डी संघाच्या माध्यमातून त्यांच्या गुणांना वाव मिळावं अशा प्रकारे मी आपल्याकडे अपेक्षा करतो. इथे आपले मनोगत व्यक्त केले आहे. या सगळ्या गोष्टी बरं का बाळांनो, हे सगळं तुमच्यासाठी चाललेलं आहे. तुम्ही सर्वजण प्रो कबड्डी बघता का? तुम्हाला प्लेयर आहे प्रदीप नरवाल माहिती आहे का? कोणाकोणाला प्रदीप नरवाल सारखं व्हायचंय? हात वर करा. मग कोणाला अनुप कुमार सारखं व्हायचंय? अनुप कुमारला जरा टक्कल येतो नको आहे का नाही? मग राहुल चौधरी, तुम्हाला प्रो कबड्डीत खेळायला जायचं का? मग तुम्ही काय ना म्हणजे सगळे स्टार आहेत ना प्रो कबड्डीचे. कोण आवडतं? रिशांत मुंबईचा. त्याचबरोबर मनजित चिल्लर प्लेयर आहे. बरं, तुम्हाला जर प्रो कबड्डी खेळायला जायचं असेल तर आता जुन्नर तालुका कबड्डी असोसिएशन आणि जुन्नर तालुक्यातले तुमचे शाळेतले आणि कॉलेजमधले सर्व क्रीडा शिक्षक जे आहेत त्यांनी आता ठरवलेलं आहे की आपल्या जुन्नर तालुक्यामधून आपल्याला कमीत कमी 5 प्लेयर या प्रो कबड्डीच्या विविध टीमशी असेल, म्हणजे कुठली जरी टीम असेल तरी आपल्या या मातीतून गेले पाहिजे. याच्यासाठी ही आपण तयारी चालू केलेली आहे आणि याच्यामधून सिलेक्शन कॅम्प आपण मुळात घेणार आहे आणि त्याच्यामधून टीम्स तयार करून त्यांना ट्रेनिंग देऊन पुण्याला, महाराष्ट्राला किंबहुना भारताच्या पातळीवर अनेक महिने, अनेक वर्ष तुम्हाला प्रशिक्षण देऊन पुढे पाठवणार आहे. मग आता तुम्ही बघता आपण आता मातीवर खेळतो, आपल्याला मॅट लागणार आहे.
ती मॅट पण ही सगळी मंडळी आपल्याला उपलब्ध करून देणार आहे. आणि कालच माझं एका खासदारांनी झालं, त्या खासदारांनी आपल्या तालुका असोसिएशनच्या लेटर हेडवर प्रस्ताव मागितले आहे. ते लगेच आपल्याला मॅट देण्यासाठी ते तयार आहे. ते जे खासदार आपल्याला मॅट देणार आहे हे पण एक महान असतील आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला मॅट देणार हे आपलं भाग्य आहे. त्या खासदाराचं नाव आहे संभाजीराजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वंशज आहेत, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे आणि अशा या शिवनेरीच्या भूमीसाठी मला काहीतरी करण्याचं योगदान येते, भाग्य येते, म्हणून ते आपल्याला मॅट देण्यासाठी त्यांनी कबुली दिलेली आहे. फक्त आता आम्ही सगळेजण तुम्हाला ट्रेनिंग देणार आहे, तुम्हाला डाएटचं कन्सल्टंट करणार आहे, तुम्हाला पुण्याला अन्यथा जिथे जिथे खेळायचं असं तिकडे आम्ही पाठवणार आहे. आम्ही मोठी मुलं पण घेणार होतो, पण लहान वयातून जर तुम्ही ट्रेनिंग झाली तरच तो प्रो कबड्डी तुम्ही खेळू शकतो. आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून एक प्रयोग करतोय की जुन्नर तालुक्यामध्ये नामवंत खेळाडू आम्ही एकत्र केले, जे आता खेळतात ना स्पर्धेला इकडे, त्या खेळाडूंना फिजिकल फिटनेससाठी आम्ही कॅम्प ठेवला. त्यांना जे जे डाएटमध्ये ज्या ज्या गोष्टी लागतात ते डाएटिशियन फिजिशियन सांगतात तो आम्ही त्यांना डाएट दिला. त्यांना प्रोटीन लागली किंवा विविध व्हिटॅमिनसाठी त्यांना ज्या ज्या गोष्टी त्या लागल्या त्या दिल्या आणि ते मुलं इतकी तयार झाली की पुण्याला तर लीग मॅचेस चालू आहे. त्या लीग मॅचेसमध्ये अनेक तालुक्यांचे नामवंत खेळाडू खेळायला आले. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातले नामवंत खेळाडू तिथे खेळायला आहे. पण या सगळ्या खेळाडूंना नमून आपली जुन्नरची टीम आता आज फायनलला गेलेली आहे. त्या फायनलची मॅच बघण्यासाठी आम्ही 2-3 जण तिकडे संध्याकाळी बालवाडी स्टेडियमला जाणार. मला तुम्हाला काय सांगायचं आहे की 2-3 वर्षातच एवढी मोठी मुलं आपण तर तयार करत असतो. तुमच्या वयापासून आम्ही जे योगदान देणार आहे, तुमच्यासाठी कष्ट घेणार आहे, अनेक दाते मंडळींकडून त्यांचे पैसे आपण खर्च करणार आहोत. तुम्ही सर्वांनी पण तेवढी मेहनत घेतली पाहिजे. सर्व शिक्षकांचं असोसिएशनचं ऐकलं पाहिजे. शिस्तीत तुम्ही सर्वजण राहिले पाहिजे, तरच तुम्ही पुढं प्रो कबड्डीच्या या टीममध्ये सर्वजण खेळू शकाल. म्हणून हे आजचे जे काही सामने आहेत हे तुमच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून कलाटणी देणार आहे आणि एक पहिलं पाऊल या सर्व मंडळींच्या साक्षीने आपल्या इथं ते पडलं जाणार आहे. अजितदादांचा आज वाढदिवस आहे, माझा उद्या वाढदिवस आहे. हे फक्त निमित्त आहे. हे सामने आपण इथे घेणारच होतो, पण या सगळ्यांनी सांगितलं की दादा एवढं मोठं योगदान देतात. ते आता महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, मला त्यांनी उपाध्यक्ष केले आहे. एवढं सगळं जर तुम्ही करता तुमच्या वाढदिवसाच्या निमित्त आता आलं तर आपण करू. म्हणून तुम्ही सर्वजण चांगल्या पद्धतीने आज दिवसभराच्या सामन्याचा आनंद घ्यावा. इथं सर्वांना आपण सगळ्या खेळाडूंना जेवणाची पण व्यवस्था केली आहे. हे जे काही स्टेडियम आहे हे खासदार अशोकराव मोहोळ यांनी बांधलेलं आहे. या स्टेडियमचं नाव शरदचंद्रजी पवार साहेब स्टेडियम आहे. वल्लभशेठ बेनके साहेबांच्या माध्यमातून हे स्टेडियम आपण इथं बांधलेलं आहे. इथं अनेक कबड्डीचे सामने होतात. या पुणे जिल्ह्यातून अनेक खेळाडू इथे येतात, इथे खेळून गेलेले आहेत. आपल्या गोडेगावचा एक खेळाडू विकास काळे म्हणजे आपल्या शेजारचाच आहे, तो पण एका प्रो कबड्डीच्या एका टीम मधून खेळतोय. म्हणून या स्टेडियम मधून अनेक जण खेळलेले आहेत. कबड्डीची पंढरी वडगाव साने आहे, म्हणून कुठून सुरुवात करायची तर आजपासून आपण या वडगाव सानेमधून सुरुवात केली आहे. म्हणून निश्चितच भविष्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे सामने अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. हे फक्त सामने नाही, इथं कोण जिंकणार कोण हरणार त्याला बक्षीस मिळणार याच्यासाठी नाही, पण तुम्हाला आता पुढे खेळायचंय याच्यासाठी इथं सिलेक्शन कॅम्प आहे. शिस्तीत तो खेळेल. एखादा खेळाडू चांगला असेल पण तो जर शिस्तीत खेळला नाही, अंपायरवर धावला, चिडी चढाव खेळला, रडी चढाव खेळला, शिवला तरी नाही शिवला असं म्हणणार, त्याला पुढे टीम मध्ये सिलेक्शन करणार नाही. शेवटी जो शिस्तीने जाईल
त्यालाच पुढे आम्ही सगळेजण तिथे सिलेक्ट करणार आहे. म्हणून तुम्ही सर्वजण शाळेतले जे विद्यार्थी आहेत, तुम्ही सर्वजण जे लहान वयातले आहेत, तुम्ही सर्वांनी शिस्त पाळली पाहिजे, कष्ट केली पाहिजे, मेहनत केली पाहिजे आणि हे सर्व जे लोक सांगतील त्याच्यासारखं तुम्ही सर्वांनी ऐकलं पाहिजे. मी पुन्हा एकदा या सर्व मंडळींचा मनपूर्वक आभार मानतो ज्यांनी या कबड्डी सामन्याच्या आयोजनामध्ये अत्यंत मोलाचा वाटा उचललेला आहे. त्याच्यामध्ये व्यासपीठावरची सगळीच मंडळी आहेत, ज्यांनी बक्षीस दिले, ज्यांनी हे सामने घडवून आणण्यासाठी पैशाचं योगदान दिले, ज्यांनी आज आणि उद्या आपल्याला इथं मुबलक जेवण पुरेल अशासाठी ज्यांनी दान दिले. मी अशा प्रत्येक व्यक्तीचं मनपूर्वक आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाला आदरणीय संजोगजी वाघेरे उद्घाटक म्हणून आले होते, पण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा मेळावा पिंपरी शहरामध्ये आहे, ते उद्या आपल्या इथे येणार आहे. उद्या संजोगजी वाघेरे साहेब येणार आहेत, बाबाराव चांदेरे साहेब येणार आहेत, संजयराव काळे साहेब येणार आहेत. पण पाहुणा कोणीच नाही तर आमचे मारुती शेठ वायर, आमचे अत्यंत जीवाचे मित्र ते तिथं आले. एक गाव फसला असं ते म्हटले, पण पुढचा डाव आता नास्तिक पाऊल टाकून टाका असं त्यांनी सांगितलं. आम्ही तर खेळूच तुमच्या सर्वांच्या साथीने, पण टीम स्ट्रॉंग पाहिजे ना कदम सर. पण टीम मध्ये जर मारुती मध्ये असेल तर आम्हाला काय खेळायचं आणि विशेषतः 30-35% आदिवासी विभाग आपल्या तालुक्यात. ह्या विभागाचे इतके हाल चालू आहे. 350 कोटीचं घोडेगाव प्रकल्पाचं बजेट होतं 3 तालुक्यासाठी, जुन्नर, आंबेगाव, खेड आणि वडगाव मावळाचं काय. ते बजेट आता आले 100 कोटी, म्हणजे 250 कोटींनी कमी झाले. हे या नवीन कार्य करणाऱ्या लोकांच्या माध्यमातून हे जे होते, हे अन्याय होते, हा सर्वांनी ओळखलाय. म्हणून खऱ्या अर्थाने आपलं स्वार्थ बाजूला ठेवा आणि एकत्रितपणे येऊन पुढे जाऊया. ही भावना जेव्हा माणसाच्या मनामध्ये रुजवते तर निश्चितच याच्यातून सत्कार्य होऊन चांगल्या पद्धतीने पुढची दिशा ठरली जाते. म्हणून मी मारुती शेठ आमच्या कार्यक्रमाला इथे उपस्थित झाले, आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याच्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक आभार मानतो. माझे जे तरुण सहकारी आहेत, ज्यांनी बरं ग्राउंड तयार करण्यापासून, शेती आणण्यापासून, पाणी भुसा टाकण्यापासून, पक्की मारण्यापासून, पाणी मारण्यापासून ज्यांनी जे सगळं कार्य केले त्याच्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतोय. उद्याचा दिवस याच्यापेक्षा आपण मोठा असणार. अनेक पाहुणे उद्या दिवसभर इथं खूप येणार आहेत. मी तसं बऱ्यापैकी दिवसभर इथं बसून राहणार आहे. उद्याच्या दिवशी संध्याकाळी आपले जेव्हा सामने समाप्त होईल, ते सामने साधारण 6-7च्या दरम्यानच समाप्त होईल. अशा पद्धतीचं आपण नियोजन करावं, जेणेकरून 6-7ला जे अभिषेक सोहळ्यासाठी अनेक पाहुणे मंडळी इथं येणार आहे, त्यांच्या उपस्थितीत आपण तो बक्षीस वितरण समारंभ करू आणि कबड्डीची भविष्यातली दिशा या असोसिएशनने आणि संघटनेने कशा पद्धतीने पुढे दिली हे आपण जुन्नर तालुक्याला दाखवून दिले. पुन्हा एकदा आपण सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो. अजितदादा पवार साहेबांना जे आपण शुभेच्छा दिले, हा शुभेच्छेचा संदेश मी दादांपर्यंत नक्कीच पोहोचवेल. या कबड्डी सामन्याचं चांगल्या व्यवस्थित पद्धतीने आपण सर्वांनी 2 दिवसाचं कार्य पार पाडावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्व लेकरांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार तसेच कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष श्री अतुल शेठ बेनके या दोघांच्या वाढदिवसाच्या निमित्त साधून इथे वडगाव 6 आणि या ठिकाणी कबड्डीच्या मॅचेस भरवण्यात येणार आहेत। या कबड्डीच्या मॅचेस मध्ये आपण पाहू शकतो किशोर गट व कुमार गट कबड्डी स्पर्धा इथे भरवण्यात आलेल्या आहेत। अनेक संघ तालुक्यातून या ठिकाणी आलेले आहेत। नक्की कशा प्रकारची ही स्पर्धा असणार आहे, कशा प्रकारचं नियोजन केलं गेलंय आपण जाणून घेऊया। आपल्या सोबत ढोबळे सर आहेत, आपण त्यांनाच विचारूया सर कशा प्रकारचं नियोजन या वाढदिवसाच्या निमित्तानं कबड्डी सामन्याच्या निमित्तानं करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी आपण सर्वजण जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री सन्माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या असणाऱ्या वाढदिवसाचं औचित्य साधून या निमित्ताने या ठिकाणी कुमार वयोगट आणि किशोर वयोगट या दोन्ही कबड्डीच्या स्पर्धांचं आयोजन या निमित्तानं केलेलं आहे। आणि खऱ्या अर्थानं कबड्डीच्या स्पर्धा घेण्याचा उद्देश प्रामुख्याने या ठिकाणी असा आहे की नुकतीच महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि आपल्या तालुक्याचे युवा नेते सन्माननीय अतुल शेठ बेनके यांची पुणे जिल्ह्याच्या कबड्डी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी कबड्डी या खेळासाठी चांगल्या प्रकारचं योगदान यापूर्वी अतुल शेठचं आहेच। तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये त्या ठिकाणी अतुल शेठच्या नावाने एक संघ त्या निमित्तानं कबड्डी क्षेत्रामध्ये आज वावरत आहे आणि बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी विजयश्री खेचून आणण्याचं काम त्या निमित्ताने त्या संघाने केलेलं आहे। आणि मग आता या निमित्तानं वाढदिवसाचं औचित्य साधून तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बरेचसे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले आहेत। परंतु जुन्नर तालुका कबड्डी असोसिएशन आणि जुन्नर तालुका क्रीडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी एक मुद्दा पुढे आला की आपण शेठच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी कबड्डीच्या स्पर्धा घेऊया। मग कबड्डीच्या स्पर्धा घेत असताना त्या ठिकाणी आपण काय उद्देश ठेवायचा समोर, तर त्यातून त्या ठिकाणी असणारी निवड चाचणी त्या निमित्ताने घ्यायची। तालुक्यामध्ये अनेक शाळांमधून किंवा मंडळांच्या माध्यमातून त्या ठिकाणी खेळाडू कबड्डी खेळत असतात आणि मग कबड्डी खेळणारे जे विद्यार्थी आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांची असणारी जी काही गुण, त्यांच्याकडे जे काही कला कौशल्य आहे त्याला कुठेतरी वाव मिळावा आणि जिल्ह्यावरती राज्यावरती त्या ठिकाणी प्रो कबड्डीच्या माध्यमातून असेल किंवा राज्यामधील त्या ठिकाणी असणारी कबड्डीच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना खेळण्याची संधी उपलब्ध व्हावी हा उद्देश त्या ठिकाणी समोर ठेवला। आणि मग आजच्या ज्या स्पर्धा आहेत त्या फक्त स्पर्धा बक्षिसासाठी नाहीत तर बक्षिसं तर आपण ठेवलेलीच आहेत, परंतु त्या माध्यमातून त्या ठिकाणी निवड चाचणी होणार आहे आणि प्रत्येक संघातला प्रत्येक खेळाडू त्या ठिकाणी आपलं जे कौशल्य या ठिकाणी दाखवणार आहे ते कौशल्य हेरण्यासाठी जिल्ह्याची काही त्या ठिकाणी असणारे निवड समितीचे सदस्य या निमित्तानं उपस्थित राहणार आहेत। पंच म्हणून त्या ठिकाणी अतिशय कार्यक्षम पंच या निमित्तानं या स्पर्धेसाठी उपस्थित राहणार आहेत आणि त्यातून खरे चेहरे, खरा खेळाडू त्या निमित्तानं त्या ठिकाणी जिल्ह्यावरती खेळला पाहिजे, राज्यावरती गेला पाहिजे, यासाठी त्याला त्या ठिकाणी निवड करण्याची संधी या निमित्तानं सर्व खेळाडूंना उपलब्ध झालेली आहे। आणि मनापासून या निमित्ताने या ठिकाणी मी अतुल शेठला धन्यवाद देईल की खऱ्या अर्थानं या कबड्डीच्या खेळासाठी जी चालना आपण या निमित्तानं देत आहेत, खऱ्या अर्थानं जुन्नर तालुक्यातील खेळाडू राज्य पातळीवरती, जिल्हा पातळीवर त्या ठिकाणी चमकेल अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो। नक्कीच सामान्य जे काही तळागाळातले ग्रामीण भागात असणारे हे जे काही विद्यार्थी, हे जे काही किशोरवयीन, कुमारवयीन मुलं आहेत या सगळ्यांना एक वेगळ्या प्रकारची संधी या कबड्डी स्पर्धांच्या माध्यमातून मिळते आहे। आपण इथे पाहू शकतो की या ठिकाणी या कबड्डी स्पर्धांच्या ठिकाणी अशा प्रकारे इथे वजन केलं जात आहे, त्यांची निवड चाचणी केली जाते। आपल्यासोबत निवड करणारे काही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। सर, साधारणतः या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी किती संघ आलेले आहेत, कुठून कुठून आलेले? साधारणतः आतापर्यंत 10 संघांची कुमार गटामध्ये, किशोर गटामध्ये नोंद झालेली आहे आणि आणखी पण काही संघांचे वजन या ठिकाणी चालू आहेत। नक्कीच कशा प्रकारचा प्रतिसाद इथं संघांकडून आपल्याला मिळतो? अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी सर्व खेळाडूंनी या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे, कारण की प्रथमच या ठिकाणी आपण निवड चाचणीचं या ठिकाणी अतुल शेठच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे। नक्कीच निवड चाचणी ही जी काही या ठिकाणी सुरू आहे अतिशय चांगला असा प्रतिसाद मिळतो असं सांगण्यात येत आहे। काय सांगाल, खऱ्या अर्थानं जुन्नर तालुक्यामध्ये कबड्डीच्या इतक्या मोठ्या प्रमाणावर स्पर्धा तशा होत नव्हत्या, एक वेगळ्या प्रकारची संधी ग्रामीण भागातील तरुणांना उपलब्ध करून दिली जाते, काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीमध्ये हा जो रांगडा खेळ आहे हा खऱ्या अर्थाने या स्पर्धांमुळे प्रकाशात येत आहे। लहान खेळाडूंना, किशोर गटासाठी खेळाडूंना म्हणजे लहानपणापासूनच या खेळाची आवड आणि छत्रपतींच्या भूमीचं या खेळाबद्दलचा जो नावलौकिक आहे या खेळामुळे महाराष्ट्रभर संपूर्ण या भागातील खेळाडू चमकत राहतील अशी या स्पर्धांमुळे अपेक्षा वाटते। आणि सातत्याने अशा प्रकारच्या स्पर्धा जर भरवत राहिल्या तर निश्चितच खेळाडूंना फायदा होईल, लहान खेळाडूंना व्यायामाची आवड निर्माण होईल आणि खेळाची सुद्धा आवड निर्माण होईल। विशेषतः हा जो भाग आहे वायुकुमार विकास मंडळ जे आहे वडगाव 6 हे जे गाव आहे हे कबड्डी खेळामध्ये पारंगत आहे
या गावामध्ये अनेक कबड्डीचे संघ या ठिकाणी आहेत. यापूर्वीसुद्धा आम्ही अनेक वेळा या ठिकाणी कबड्डीच्या स्पर्धांसाठी आलेलो आहोत. आणि हे जे मंडळ आहे, हे जे वडगाव सानी गाव आहे, हे सुद्धा खूप कबड्डीसाठी प्रिय आहे. म्हणून या कबड्डी खेळासाठी किंवा या आजच्या ज्या स्पर्धा आहेत या निश्चितच खेळाडूंना फायदेशीर ठरतील असं मला वाटतं. या ठिकाणी श्री चिंतामण वाबळे, अतुल वाबळे हे आपल्या मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष असे ते आहेत. या वडगाव साणी गावामध्ये स्पर्धा भरवल्या गेल्यात. नक्की कशा प्रकारचा आनंद आहे, काय वाटतं? या ठिकाणी आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब आणि जुन्नर तालुक्याचं उभरतं नेतृत्व माननीय अतुल शेठ बेनके यांच्या वाढदिवसानिमित्त वायुकुमार विकास मंडळ आणि जुन्नर तालुका कबड्डी फेडरेशन, जुन्नर तालुका शिक्षक संघटना यांच्या विद्यमानं कबड्डीच्या किशोर गटाच्या आणि कुमार गटाच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. अतिशय उत्साही वातावरणामध्ये या स्पर्धांना थोड्याच वेळामध्ये सुरुवात होत आहे. धन्यवाद. नक्कीच वडगाव सहाणीमध्ये या स्पर्धा भरवल्या जातात. खऱ्या अर्थानं तालुक्याचं नेतृत्व एक प्रकारे कबड्डीच्या मार्फत इथे केलं जात आहे. तालुक्यातून अनेक विद्यार्थी इथे येतात, अनेक संघ इथे येतात. कशा प्रकारे वाटतं, काय वाटतं? खऱ्या अर्थानं कबड्डीचा खेळ हा ग्रामीण भागाच्या रांगड्या मातीमध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या माध्यमातून उभारलेला हा खेळ तर जुन्नर तालुक्यामध्ये आणि उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये वडगाव सहाणी हे गाव आणि विशेषतः या ठिकाणी असलेलं वायुकुमार विकास मंडळ हे याच्या माध्यमातून सतत 47 वर्ष या ठिकाणी कबड्डीच्या स्पर्धा होत आहेत. कबड्डीचा खेळ खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये रुजवण्यामध्ये आणि या परिसरामध्ये त्या खेळाविषयी ओढ निर्माण करण्यामध्ये तरुण वर्गामध्ये या गावचं फार मोठं योगदान या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे. आणि अत्यंत आनंदाची बाब आपल्या तालुक्यासाठी या तालुक्याचे युवा नेते सन्माननीय अतुलदादा बेनके यांनी 3-4 वर्षापासून या कबड्डीच्या खेळामध्ये लक्ष घातलं आणि सध्या त्यांची पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे. आणि राज्याचे नेते या माजी उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार हे पुणे जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. आणि याचं औचित्य साधून दरवर्षी पुणे जिल्ह्यामध्ये ज्या जिल्हा निवड चाचणीच्या स्पर्धा होतात किशोर आणि कुमार गटाच्या, यामध्ये तसं पाहिलं तर असा भक्कम असा कबड्डीचा संघ जुन्नर तालुक्यामध्ये जात नाही. आणि म्हणून या अतुलदादांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जुन्नर तालुक्यातून चांगले खेळाडू पुणे जिल्हा पातळीवर खेळले जावेत म्हणून खऱ्या अर्थाने ही जुन्नर तालुक्याची निवड चाचणी स्पर्धा किशोर आणि कुमार गटाची, ज्यामध्ये 16 वयोगटातील आणि 20 वयोगटातील मुलं या ठिकाणी आपल्या खेळाचं प्रदर्शन दाखवतील. या जुन्नर तालुक्याच्या मातीमध्ये या कोवळ्या मुलांमध्ये अत्यंत नेतृत्व गुण आहेत, चांगल्या प्रकारचा कबड्डीचा कस त्यांच्यामध्ये आहे. आणि म्हणून याच्यातून आपण जे ठराविक चांगले खेळाडू निवडणार आहोत ते पुढे जिल्हा निवड चाचणीला हे खेळाडू खेळतील. आणि याच्यामध्ये जुन्नर तालुका कबड्डी असोसिएशन, जुन्नर तालुका क्रीडा संघटना आणि वडगाव सहाणीमध्ये असणाऱ्या सर्व संस्था याच्या माध्यमातून आपण याचं आयोजन केलेलं आहे. आणि खचितच या अशा प्रकारचं स्पर्धा आयोजित केल्यामुळं आज आपण कबड्डी पाहिली तर कबड्डी हळूहळू ग्लोबल होते. आज प्रो कबड्डीच्या माध्यमातून हे आता 6वं पर्व आहे. तर याच्यामध्ये अनेक खेळाडू आपण नवीन या देशाला दिले तर याही तरुण खेळाडूमधून उद्याचं नेतृत्व या ठिकाणामधून मिळेल अशा प्रकारची अपेक्षा आम्हाला या स्पर्धांच्या आयोजनामधून आहे. धन्यवाद. नक्कीच आपल्याबरोबर क्रीडा शिक्षक आहेत ढमाले सर. क्रीडा क्षेत्रात तुमचं मोलाची कामगिरी आहे, तालुक्याला ज्ञात आहेत. या ठिकाणी तालुकास्तरीय अशी कबड्डी स्पर्धा आता इथं भरवल्या गेल्यात. या मुलांना उद्याची कबड्डी किंवा इथून पुढे जे काही त्यांची पुढची जी स्टेप असणार आहे कशा प्रकारे त्यांच्या भविष्याकडे तुम्ही बघता? म्हणलं जातं कॅच देम यंग, त्यांना कोवळ्यापणी चेहरा. तर आजचा जो थरार पाहायला मिळणार आहे, उद्या कुमार गट आहे परंतु आजच्या मॅचेस ह्या प्रेक्षणीय होणार आहेत. कुठल्याही प्रकारचं मनामध्ये किलमिश न ठेवता खरा खेळ ही मुलं करणार आहेत. आम्ही त्याच्यामधनं काही हिरे शोधणार आहोत. त्या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी कॅम्प घेणार आहे आणि त्यांना जिल्हा पातळीच्या स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी नेणार आहे. नक्कीच जुन्नर तालुक्याला एक चांगले खेळाडू पुढच्या 5 वर्षामध्ये मिळतील. तशी परंपरा जुन्नर तालुक्याची जुनीच आहे. अनेक राज्य राष्ट्रीय खेळाडू या मातीमध्ये जुन्नर तालुक्याच्या मातीमध्ये घडलेले आहेत. माझ्या अनुभवामध्ये मी एक 25-30 खेळाडू राज्य राष्ट्रीय पाहिले. त्याच्यामध्ये मधुर कदम असन, शिवम कदम असन, प्राची घोगरे असन, किरण अंकुश वाबळे असल आणि भरपूर खेळाडू, स्नेहा वाणी आहे, त्याचबरोबर सानिका आहे. नाव घेण्यासारखे भरपूर खेळाडू या मातीमध्ये घडलेत. परंतु आता प्रोचे नियम आलेले आहेत, सुपर टॅकल आलेले आहे, 3rd रेड आलेले आहे आणि हे नवीन नियम खेळाडूंना कळण्यासाठी आम्ही
सन्माननीय अतुलजी बेनके साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दुग्ध शर्करा योग घडून आणलेला आहे. सगळं योगदान बेनके फॅमिलीचं आहे आणि त्या निमित्ताने कबड्डीचा आम्ही या ठिकाणी थोडासा स्तर उंचवण्याचा त्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटना याच्यामध्ये 100% सहभागी आहे. आमचे अध्यक्ष गणेशजी राऊत सर, जुन्नर तालुका कबड्डी फेडरेशन हे सगळी धुरा सांभाळत आहे. बाबाजी तांबुळे असतील, शिवाजी वाबळे असतील, चिंतामणांना आमचे मार्गदर्शक असतील आणि सर्व आमची टीम आम्ही या स्पर्धा नक्कीच आनंदाने पार पाडणार आहोत अशी मी खात्री देतो आणि थांबतो. नक्कीच क्रीडा क्षेत्रामध्ये कुठेतरी पुढची पिढी घडते. जिल्हास्तरीय असो किंवा राज्यस्तरीय असो अशा ठिकाणी हे विद्यार्थी नक्की पुढे जातील, इथून त्यांना चान्स मिळेल असं म्हटलं जातं. आपल्यासोबत इथे खेळाडू देखील आहेत. काय वाटतं ह्या स्पर्धांचं आयोजन इथं केलं गेलं? हे अतुलदादा आणि अजितदादाच्या वाढदिवसानिमित्ताने इथं भरलेल्या किशोर कुमारगड स्पर्धेनिमित्ताने या ग्रामीण भागात अशा मोठ्या स्पर्धा भरवले ही आमची खेळाडूंची अपेक्षा आणि या संधीला उपलब्ध करून देणारे भावी आमदार आपले अतुल शेठ बेनके हे सुद्धा आता काही क्षणात इथं उपलब्ध होणार आहे. आणि बारकाल्या छोटे बच्चे म्हणून आपण ओळखले जाणारे महासंघ व कोच हे सगळे उत्साहीने इथं खेळायला आलेत. हे पैशासाठी नाही पण हे आपला मान सन्मान जुन्नर तालुक्याची शान म्हणून खेळत आहे. असे जुन्नर तालुका हा एक वडगाव स्थान आहे, त्याच्यात एक कबड्डीची माहीर म्हणून मांडली जाते. त्याबद्दल हे छोटे बच्चे सुद्धा इथे आले आहे. व आपल्याला जुन्नर तालुक्याचे कबड्डी अध्यक्ष बाबाजी तांबुळे हे सुद्धा आपल्याला भेटणार आहे थोड्याच वेळात. त्यामुळे मी सांगतो की एवढंच की हे कबड्डी फक्त पैशासाठी नाही पण आपल्या जुन्नर तालुक्यातले एक प्लेअर आपल्या आता प्रो कबड्डीसाठी हे होत आहे. त्यामुळे जुन्नर तालुक्यात फक्त अजून एक सुद्धा प्लेअर नाही, त्यामुळे हे होत आहे. त्यामुळे हे छोटे छोटे बच्चे सुद्धा पुढे जाण्यासाठी हे अतुल शेठ बेनकेंनी हे मॅचेस भरवले आहे. नक्कीच या ज्या काही मॅचेस भरवल्या गेलेल्या आहेत त्याच्यामुळे ही जी काही छोटी छोटी मुलं इथं आलेली आहेत त्यांचं भविष्य या क्रीडा क्षेत्रात नक्की घडेल अशा प्रकारचं सांगितलं जातंय. या मुलांना देखील हा एक वेगळा आनंद या ठिकाणी आहे की आपल्या तालुक्यामध्ये या स्पर्धा भरवल्या जातात. नक्कीच आमचं भविष्य चांगलं असेल. आपल्यासोबत या गावच्या सरपंच देखील आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांच्या काय शुभेच्छा आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊयात. मॅडम, काय या कार्यक्रमासाठी शुभेच्छा द्या? या कार्यक्रमात लहान किशोर वयोगटात आणि कुमार वयोगटातील सर्व शाळेतले आणि कॉलेजमधले विद्यार्थिनी हे खेळणार आहेत. त्यांना आमच्या गावात असे सामने नेहमीच होतात. गावच्या ग्रामस्थांचा यात चांगल्या प्रकारे सहकार्य असतो. त्यांना जे काही मदत लागेल ती आमच्याकडनं नेहमीच केली जाते. या कार्यक्रमासाठी त्यांना तसेच त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना भरघोस अशा शुभेच्छा व ग्रामस्थांकडून लागेल ती मदत होईल याची मी शाश्वती देते. धन्यवाद. नक्कीच ग्रामस्थांकडून इथे शुभेच्छा दिल्या जातात. आपला आवाजच्या मार्फत आपण त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. अधिक माहितीसाठी पाहत राहा आपला आवाज. कॅमेरामन लक्ष्मण दातकेसह आकाश डावखरे, आपला आवाज, वडगाव सहाणी. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.